मित्रांनो, आधीच्या सरकारांची आणखी एक भूमिका अशी होती की त्यांना देशातील जनतेला वंचित ठेवणे आवडत होते. अशा वंचित अवस्थेतील जनतेला हे लोक निवडणुकीच्या वेळी थोडंफार काही देऊन आपला स्वार्थ साधून घेत होते. या प्रकारामुळेच देशामध्ये एक वोट बँक पॉलिटिक्सचा जन्म झाला. म्हणजे सरकार फक्त त्यांच्यासाठी काम करायची जे त्यांना वोट देत होते. पण मित्रांनो, गेल्या 10 वर्षांमध्ये भारत या स्केअरसिटी माइंडसेटला मागे सोडून पुढे वाटचाल करतोय. भ्रष्टाचाराला आळा घालून आम्ही हे सुनिश्चित केलं आहे की प्रगतीचा लाभ भारताच्या प्रत्येक क्षेत्राला समान पद्धतीने मिळेल. आम्ही पॉलिटिक्स ऑफ स्केअरसिटी नाही, तर गव्हर्नन्स ऑफ सॅच्युरेशन वर विश्वास ठेवतो. आम्ही तुष्टीकरण न करता देशवासियांच्या संतुष्टीकरणाचा मार्ग निवडलाय. गेल्या 10 वर्षांमध्ये हाच एक आमचा मूलमंत्र आहे. हीच आमची भूमिका आहे. हाच सबका साथ सबका विकास आहे. आम्ही पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सने वोट बँक पॉलिटिक्सला बदलून टाकलंय. जेव्हा अभाव असतो तेव्हा भ्रष्टाचार होतो, भेदभाव होतो. जेव्हा सॅच्युरेशन असतं तेव्हा समाधान असते, सद्भाव असतो. आज सरकार आपल्या परीने घरोघरी जाऊन गरजूंना सुविधा पुरवत आहे. तुम्ही गेल्या दिवसांमध्ये मोदी की गॅरंटी वाल्या गाडीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. देशात आधी कधीच असं घडलं नाही की सरकारी अधिकारी गाडी घेऊन गावोगावी जातात आणि विचारतात की सरकारी योजनांचे लाभ तुम्हाला मिळाले की नाही मिळाले. आज आमचं सरकार स्वतः लोकांच्या दारात जाऊन सांगत आहे की सरकारी योजनांचा लाभ घ्या. म्हणून मी म्हणतो, जेव्हा सॅच्युरेशन एक मिशन होऊन जातं तेव्हा कोणत्याही भेदभावाची शक्यता शिल्लक राहत नाही. आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही राजकारण नाही, राष्ट्रकारणावर विश्वास ठेवणारे लोक आहोत.